आणि त्या बेबी बर्ड्सला भरवते. मग हळूहळू बेबी बर्ड मोठे होऊ लागते, त्याचे विंग्स मोठे होऊ लागतात आणि मग ते हळूहळू उडू लागते. सुरुवातीला ते त्याच्या घरट्याच्या आसपासच उडत असते आणि मग हळूहळू उंच आकाशात भरारी घेते. या पोममध्ये बर्डच्या अशाच अनुभवाबद्दल सांगितलेले आहे. चला तर मग आपण पोम रीड करूया आणि समजून घेऊया. So our first poem is What a Bird Thought. Let's read first stanza. I lived first in a little house and lived there very well. The world to me was small and round and made of pale blue shell. Here in this poem, bird describes its various homes. या पोममध्ये बर्ड त्याचे वेगवेगळे होम्स कसे होते हे डिस्क्राइब करत आहे. The bird says that it first lived very nicely in a little house which was small, round and made of pale blue shell. म्हणजे बर्ड इथे सांगत आहे की तो सगळ्यात आधी एका छोट्याशा घरात राहत होता आणि तो खूप छान मस्तपैकी तिथे राहत होता. व्हेरी वेल म्हणजे खूप सुखात अगदी छान तिथे राहत होता छोट्याशा घरात. द वर्ल्ड टू मी म्हणजे इथे बर्ड सांगत आहे द वर्ल्ड टू मी वॉज स्मॉल अँड राऊंड